प्रवेशद्वार शहापूरचं दुरावस्था मात्र मावळ्यांची. शहापूर नगरपंचायतीचा भोंगळ कारभार निदर्शनास. प्रवेशद्वार कमानीचे सुशोभीकरण करण्याची संतोष शिंदे यांची मागणी. शहापूर तसं बघितलं तर तालुक्याचे ठिकाण. या शहापूर नगरपंचायतीच्या प्रवेशद्वारावर 5 वर्षापूर्वी तत्कालीन नगराध्यक्षा रजनीताई शिंदे यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आलेली शहापूरच्या स्वागत कमानीची प्रचंड दुरावस्था झाली असून कमानीवर असलेल्या मावळ्यांच्या पुतळ्यावरील रंग उडाला आहे. पुतळे धुळीने अतिशय जीर्ण झाले असून मोठ्या प्रमाणात खराब झाले आहेत. कमानीचा पाया खचत चालला असून ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मावळ्यांची दुरावस्था बघून शिवप्रेमींच्या मनात प्रचंड चीड निर्माण होत आहे. मात्र नगरपंचायतने दुर्लक्ष केल्यामुळे 5 वर्षात एकदाही या कमानीची डागडुजी करण्यात आलेली नाही. तत्कालीन नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका रजनीताई शिंदे यांच्या विशेष प्रयत्नामुळे शहापूर नगरीच्या वेशीवर स्वागत कमान बांधण्यात आली होती. या कमानीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. असे असतानाही शहापूर नगरपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे नगरपंचायत हद्दीत असतानाही या कमानीवर बांधल्यानंतर 5 वर्षात कोणत्याही प्रकारची डागडुजी म्हणा किंवा नूतनीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन राष्ट्रवादी जिल्हा समन्वयक संतोष शिंदे यांनी या कमानीची प्रवेशद्वाराची पाहणी केली असून सत्ताधारी भाजप शिवसेनेवर टीका केली असून येत्या काही दिवसात जर या प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण न झाल्यास शहापूर नगरपंचायतवर मोर्चा काढून घेराव घालण्यात येईल असा विनंतीवाचा इशारा नगरपंचायत प्रशासन व नगरपंचायतमधील सत्ताधाऱ्यांना दिला आहे. संघर्ष फास्ट न्यूज रिपोर्टर अंकुश गोळे, शहापूर. हे बघितल्यावर एवढी लाज वाटते. या शहापूर नगरपंचायत हद्दीत शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे आणि आम्ही आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आतापर्यंत राज्य बघतो की 100-200 कोटी आतापर्यंत या शहापूर नगरपंचायती वापर केलेला आहे. तेव्हा ठराव करून आणि ते काम तो कमीत कमी 4 वर्ष ते जे मावळे आणि जे सर्व आहे ते तिथं खाली पडलेला होता ऊन पाऊस करत. ज्यावेळी माझी मिसेस नगराध्यक्ष आली 5व्या वर्षी त्यावेळी त्यांच्या जबरदस्ती मागे लागून तो माझ्या मिसेसनी तो नगराध्यक्ष असताना त्या काळामध्ये हा गेट उभा करून घेतला. परंतु त्याच्यानंतर पण त्याच्याकडं दुर्लक्ष झाला आणि मी 2 वर्ष अगोदर शिवजयंती अध्यक्ष असताना पण त्यांना बोलून तो थोडी डागडुजी केली. पण आजची परिस्थिती एवढी खराब आहे का शहापूरकरांना त्याची लाज वाटते आणि यांना थोडी पण लाज राहिलेली नाही. तर माझी एकच प्रशासनाला आणि इथल्या जी काही सत्ताधारी आहेत त्यांना विनंती आहे का आपण ही ताबडतोब इकडं तिकडं जो काय लोकांसाठी प्रायव्हेट लोकांसाठी जे काय तुमचे पैसे तुम्ही खर्च करताय शासनाचे ते न करता पहिले आपण हे गेट जो आहे तो सुशोभीकरण करावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आणि आपले धर्मवीर आनंदविखे साहेब यांची इज्जत राखावी तुर्तास मी विनंती करतो. परंतु याकडं जर दुर्लक्ष केला तर शेवटी मला नगरपंचायतीवरती मोर्चा काढायला लागेल आणि घेराव घालायला लागेल आणि त्यावेळी होणारी जी जबाबदारी असेल ती प्रशासनाने घ्यावी.